Hello friends, Namaskar विद्यार्थी मित्रांनो. Friends, today we are going to learn the lesson number 20. I will be responsible and sensitive. म्हणजे I will be responsible. Responsibility म्हणजे जबाबदारी आणि sensitive म्हणजे संवेदनशील. म्हणजे माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता हा लेसन आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, या ठिकाणी काही पिक्चर दिलेले आहेत आणि त्यावर आधारित आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. तर या ठिकाणी आपण आता पाहतोय फर्स्ट नंबरचा क्वेश्चन पाहतोय. या ठिकाणी पिक्चर आहे. या ठिकाणी बर्थडे आहे असं दिसतंय, आपल्याला वाढदिवस आहे असं दिसतंय. तर डिस्क्रिप्शन पाहूया त्याचं काय आहे. इट वॉज दीपिकाज बर्थडे. दीपिकाचा वाढदिवस होता. शी हॅड इन्व्हायटेड ऑल हर फ्रेंड्स टू हर हाऊस. तिने आपल्या सगळ्या मित्रांना आपल्या घरी बोलवलं होतं. When her friends come, she put on music at a loud volume. जेव्हा तिचे मित्र आले तिने मोठ्या आवाजात म्युझिक म्हणजे गाणी लावली. अँड ऑल ऑफ देम बिगन टू डान्स अँड हॅव फन. आणि त्यांनी सर्वांनी नाचायला, डान्स म्हणजे नाचायला आणि फन म्हणजे मजा करायला सुरुवात केली. ते हसत खेळत मजा करत होत्या. आता सेकंड याच्यामध्ये काय दिले पहा. हर नेबर वॉज एल्डरली पर्सन. तिचे जे शेजारी होते ते एल्डरली पर्सन म्हणजे म्हातारे आजोबा होते. ही सफर्ड फ्रॉम हाय ब्लड प्रेशर. त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता, ब्लड प्रेशरचा त्रास होता त्यांना. ही कुड नॉट टॉलरेट व्हेरी लाऊड म्युझिक. त्यांना मोठा आवाज सहन होत नव्हता, मोठ्या आवाजात लावलेली गाणी सहन होत नव्हती. ही आस्क्ड दीपिका टू टर्न डाऊन द व्हॉल्यूम. त्यांनी दीपिकाला सांगितलं, दीपिका थोडा आवाज कमी कर. दीपिका रिअलाइज दॅट ही वॉज सफरिंग बिकॉज ऑफ लाऊड म्युझिक. दीपिकाच्या एक गोष्ट लक्षात आली की त्यांना मोठ्या आवाजाचा त्रास होतोय. देन शी टर्न डाऊन द व्हॉल्यूम ऑफ ऍट वन्स. म्हणजे तिने काय केलं, त्या म्युझिक जे आहे, लाऊड म्युझिक आहे ते कमी केला, आवाज कमी केला त्याचा. आता आपण पाहूया. अँड ही रिअलाइज हिज मिस्टेक. आणि चूक लक्षात आली. आता दुसरं हे आहे पहा, दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला. राहुल्स ग्रँडमदर्स यूज टू वेट फॉर हिम टू रिटर्न फ्रॉम स्कूल एव्हरी डे. राहुलची जी आजी होती ना, ती काय करायची, वेट म्हणजे वाट पाहायची. केव्हा वाट पाहायची, टू रिटर्न फ्रॉम स्कूल एव्हरी डे. म्हणजे तो केव्हा शाळेतून परत येतोय याची वाट बघत असायची, रोज वाट पाहायची त्याच्या आजी. व्हेन ही रिटर्न, जेव्हा तो परत आला, शी वुड गिव्ह हिम समथिंग टू इट. ती त्याला काहीतरी खायला द्यायची तो आल्यानंतर. शी आस्क्ड हिम अबाउट व्हॉट हॅड हॅपन इन स्कूल दॅट डे. आणि ती दररोज विचारायची की शाळेत काय झालं, शाळेत काय घडलं. As for Rahul, he couldn't wait to finish eating and watch cartoons on. पण राहुल जो होता ना, तो त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही. He couldn't wait to finish eating. तो त्याला काय व्हायचं, एकदा कधी आपला खाऊ संपतोय आणि आपण कधी कार्टून पाहतोय असं त्याला व्हायचं. Grandmothers felt very bad that Rahul didn't talk to her properly. ग्रँडमदर फेल्ट व्हेरी बॅड म्हणजे आजीला खूप वाईट वाटायचं. का वाईट वाटायचं, दॅट राहुल डिडंट टॉक टू हर प्रॉपरली. की राहुल तिच्याशी नीट बोलायचं नाही याचं तिला वाईट वाटायचं. वेन राहुल्स पॅरेंट नोटीस दिस, दे ऑल्सो फेल्ट बॅड अबाउट इट. जेव्हा राहुलच्या आईबाबांच्या ही गोष्ट लक्षात आली, दे ऑल्सो फेल्ट बॅड अबाउट इट म्हणजे त्यांना सुद्धा वाईट वाटलं. वन डे राहुल्स फादर एक्सप्लेन टू हिम how his behavior hurt his grandmother. एक दिवस काय झालं, राहुलचे जे फादर होते, राहुलचे वडील होते, त्यांनी त्याला समजावून सांगितलं how his behavior hurt his grandmother. की त्याच्या वागण्याचा त्याच्या आजीला कसा त्रास होतोय ते वडिलांनी त्याला सांगितलं. राहुल रिअलाइज्ड हिज मिस्टेक. राहुलला त्याची चूक लक्षात आली. फ्रॉम देन ऑनवर्ड्स ही बिगॅन टू टॉक टू हिज ग्रँडमदर लव्हिंगली. आणि त्यानंतर तो आपल्या ग्रँडमदरशी लव्हिंगली म्हणजे प्रेमळपणे बोलू लागला.
आता विचारलेलं आहे आपल्याला, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का? डिस्कस बोथ द अबव इन्सिडेंट इन क्लास, वरती घडलेले दोन्ही प्रसंग आपल्या क्लासमध्ये त्याचे डिस्कशन करा, चर्चा करा. म्हणजे दीपिकाचा बर्थडे होता तेव्हा ती मोठ्या आवाजात गाणं ऐकत होती, हे सुद्धा चर्चा करा. आणि या ठिकाणी राहुलच्या आजीशी तो कसं वागत होता याची सुद्धा चर्चा करा. आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्या. पहा, वाय वॉज राहुल्स अँड दीपिका बिहेवियर्स रॉंग, राहुल आणि दीपिकाचं वागणं चुकलं असं तुम्हाला वाटतं, किंवा काय चुकलं त्यांचं, किंवा का चुकलं असं तुम्हाला वाटतं? याचा आन्सर तुम्ही काय करा मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. म्हणजे तुम्हाला काय सांगायचं ते. हे कसं आहे, पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे, ओपन एंडेड क्वेश्चन आहे, तुम्ही तुमचं मत मांडू शकता याच्यामध्ये. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की राहुलचं आणि दीपिकाचं काय चुकलं बरं. हाऊ डिड दे करेक्ट देअर मिस्टेक्स, त्यांनी त्यांची चूक कशी सुधारली. आता दीपिकाने कशी सुधारली ते आपल्याला कळलंय. दीपिकाने काय केलं, आवाज कमी केला. आणि राहुलने काय केलं, तो आजीशी व्यवस्थित प्रेमळपणे वागू लागला. आर देअर ओल्ड पीपल लिव्हिंग इन युअर होम ऑर नेबरहुड, तुमच्या घरी किंवा तुमच्या शेजारी म्हातारी माणसं राहतात का, वृद्ध व्यक्ती आहेत का. व्हॉट हेल्प कॅन यू ऑफर टू देम, तुम्ही त्यांची काय मदत करू शकता. वी ऑल एदर लिव्ह विथ ऑर आर रिलेटेड टू ओल्ड पीपल, आपण आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आपण आपल्या ओल्ड पीपल म्हणजे वृद्ध व्यक्तींसोबत राहत असतो, किंवा आपलं त्यांचं काहीतरी नातं असतं. दे लव्ह अस अँड पॅम्पर अस, ते आपल्यावर प्रेम करतात. अँड पॅम्पर अस म्हणजे आपले लाड करतात. कोण, ओल्ड पीपल. हावेवर दे कॅनॉट रन अबाउट अँड प्ले लाईक अस, पण ते म्हातारे झाल्यामुळे दे कॅनॉट रन म्हणजे ते धावू शकत नाहीत, किंवा प्ले म्हणजे खेळू शकत नाहीत आपल्यासारखे. दे ऑफन नीड स्मॉल टास्क डन फॉर देम लाईक फेचिंग मेडिसिन ऑर अदर प्रोडक्ट्स फ्रॉम द मार्केट, त्यांची काही छोटी छोटी कामं असतात. स्मॉल टास्क म्हणजे छोटी छोटी कामं असतात, है की नाही. कोणती कामं असतात त्यांची छोटी, फेचिंग मेडिसिन औषध आणणे, ऑर अदर प्रोडक्ट्स फ्रॉम द मार्केट किंवा बाजारातून आणखी काही वस्तू आणणे. अजून काय काय त्यांची कामं असतात, रिमुव्हिंग थिंग्स फ्रॉम लॉफ्ट्स, रिमुव्हिंग थिंग्स फ्रॉम लॉफ्ट्स, लॉफ्ट म्हणजे माळा, माळ्यावरून काही वस्तू खाली काढणे, असं त्यांचं काम असतं. कधी कधी तुमची जी आजी असते तिचं काम असतं थ्रेडिंग निडल्स म्हणजे सुई दोरा ववणे, तिला ववता येत नसतो, दिसत नसतं फारसं. इफ वी कॅरी आउट दिस टास्क फॉर देम इट इज ऑफ ग्रेट हेल्प टू देम, आपण जर त्यांची छोटी छोटी कामं केली तर त्याची त्यांना खूप मोठी मदत होत असते. इफ द टीव्ही ऑर म्युझिक इज प्लेड लाऊडली इट कॅन बी व्हेरी डिस्टर्बिंग फॉर देम, जेव्हा आपण टीव्ही किंवा गाणी जोर जोरात लावतो तेव्हा त्यांना ते डिस्टर्बिंग म्हणजे त्रासदायक ठरत असतं. ऍट सच टाइम्स वी मस्ट लोअर द व्हॉल्यूम, अशा वेळी आपण काय करायचं बाळांनो, टीव्हीचा आवाज आणखी वाढवायचा की कमी करायचा. वी मस्ट लोअर द व्हॉल्यूम म्हणजे आपण आवाज कमी करायला हवा. ग्रँड पॅरेंट्स आर ऑफन ऍट होम ऑल डे, म्हणजे आपले जे ग्रँड पॅरेंट्स असतात, आजी आजोबा असतात ना, ते दिवसभर घरीच असतात. देअर ओनली पास टाइम इज टॉकिंग टू देअर चिल्ड्रन अँड ग्रँड चिल्ड्रन, आणि त्यांचा विरंगुळा म्हणजे त्यांचा जो टाइमपास म्हणतो किंवा जो वेळ घालवण्याचं साधन कोण असतं तर ते असतं टॉकिंग टू देअर चिल्ड्रन आणि ग्रँड चिल्ड्रन, म्हणजे त्यांची जी मुलं आणि त्यांचे जे नातवंड आहेत ना त्यांच्याशी गप्पा मारणं हाच त्यांचा एक विरंगुळा असतो. दे आर क्युरियस अबाउट व्हॉट देअर ग्रँड चिल्ड्रन डू ऍट स्कूल ऑल डे, आणि प्रत्येक आजी आजोबांना असं वाटतं की ते जे क्युरियस असतात, क्युरियस म्हणजे उत्सुक असतात, कशासाठी, जाणून घेण्यासाठी की त्यांचे जे ग्रँड चिल्ड्रन आहेत, नातवंड आहेत, त्यांनी दिवसभर शाळेत काय केलं. म्हणून ते आल्या प्रश्न, आज काय शिकवलं शाळेत, आज काय केलं, आज मित्रांशी काय केलं, आज मित्रांशी कोणता खेळ खेळला, असे विचारत असतात. दे हॅव ग्रेट अफेक्शन फॉर अस, त्यांना आपल्याबद्दल खूप असं कौतुक वाटत असतं, खूप असं प्रेम वाटत असतं, आपुलकी वाटत असते. दे फील हॅप्पी व्हेन वी स्पोक टू देम लव्हिंगली, आपण त्यांच्याशी प्रेमळपणे बोललो की त्यांना खूप बरं वाटत असतं, ते आनंदी होत असतात. आता पहा, कॅन यू टेल, तुम्ही सांगू शकता का, इफ सम वन ऍट होम ऑर इन द नेबरहुड इज सफरिंग फ्रॉम अन इलनेस व्हॉट शुड यू डू, म्हणजे आपल्या घरचं किंवा आपल्या शेजारचं एखादा आजारी असेल तर तुम्ही काय कराल. पुट अ टिक इन फ्रंट ऑफ
the statement you agree with and put cross in front of those you disagree with. म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटतं त्याच्या पुढे टिक करायचं, जे योग्य वाटत नाही त्याच्या पुढे क्रॉस रॉंगचं चिन्ह द्यायचं. ओके, आता मी हे सगळं तुम्हीच करायचंय. आता मी इथं काहीच करणार नाही, मी फक्त तुम्हाला याचं मिनिंग सांगणार आहे. ओके, चला आता. वी शुड विजिट द पेशंट फ्रिक्वेंटली ऍट एनी ऑड अवर. आजारी माणूस असेल आपल्या शेजारी तर आपण त्याला, जो पेशंट आहे त्याला सारखं सारखं भेटायला, तासाला भेटायला जावं, कधी पण भेटायला जावं, उठ सूट त्यालाच भेटायला जावं तो आजारी असेल तर. तर मित्रांनो हे कसं असणार आहे, करेक्ट आहे की रॉंग आहे सांगा बरं. हा, हे रॉंग आहे, कारण की आजारी पेशंट असेल तर त्याला आरामाची गरज असते. दुसरं, द पेशंट शुड बी गिव्हन मेडिसिन ऍट द प्रॉपर टाइम्स. आजारी माणसाला औषधं योग्य वेळी द्यावीत. तर हे करेक्ट आहे मित्रांनो, याच्या पुढे टिक करणार आहोत आपण. पुढे, द पेशंट शुड बी ऑफर्ड फ्राईड फूड. जो आजारी व्यक्ती आहे, रुग्ण आहे, त्याला तळलेले पदार्थ द्यावेत. तर मित्रांनो हे रॉंग आहे. त्याला तळलेले पदार्थ दिले तर त्याचे अजून घसा वगैरे दुखण्याची शक्यता असेल, खोकला वाढण्याची शक्यता असते, म्हणून हे रॉंग आहे. द पेशंट शुड नॉट बी गिव्हन अनवॉन्टेड ऍडवाइस. आजारी माणसाला अनावश्यक सल्ले देऊ नयेत. बरोबर आहे. काही लोक काही सुद्धा सल्ले देतात आजारी माणसाला, जे काय ऍडवाइस द्यायची ते डॉक्टर देत असतात. आपण दुसरे अनावश्यक सल्ले देऊ नयेत, हे करेक्ट आहे. पुढे, द पेशंट मस्ट बी गिव्हन मील्स ऍट द राईट टाइम. आजारी माणसाला वेळच्या वेळी जेवण द्यावं. तर मित्रांनो हे करेक्ट आहे. पुढे, वन कॅन वॉच टीव्ही ऍट अ लाऊड व्हॉल्यूम इन अ पेशंट्स रूम. की जे आजारी माणूस आहे त्याच्या खोलीमध्ये मोठ्याने टीव्ही किंवा मोठ्या आवाजात टीव्ही लावावा. तर मित्रांनो हे चूक आहे. पुढे आहे, द पेशंट मस्ट बी बाथ ओनली ऍज पर डॉक्टर्स ऑर्डर्स. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आजारी माणसाला आंघोळ घालावी. तर मित्रांनो हे सुद्धा करेक्ट आहे. पुढे, वेन द पेशंट इज बेटर मेडिसिन शुड बी स्टॉप्ड इमिजिएटली विदाउट कन्सल्टिंग द डॉक्टर. पेशंटला लगेच बरं वाटू लागलं की लगेच गोळ्या बंद करायच्या डॉक्टरला न विचारता. तर हे चुकीचं आहे मित्रांनो, म्हणून या ठिकाणी क्रॉस आपण करणार. आता पुढे पाहूया, वी ऑल विश फॉर अ पेशंट टू गेट वेल सून. आजारी माणूस लवकर बरा व्हावा असं आपल्या सगळ्यांनाच वाटतं. फॉर दिस वी शुड फॉलो द डॉक्टर्स ऍडवाइस. मग आजारी माणूस लवकर बरा व्हावा असं वाटत असेल तर वी शुड फॉलो द डॉक्टर्स ऍडवाइस, म्हणजे आपण डॉक्टरांचा सल्ला पाळला पाहिजे. अँड टेक केअर अकॉर्डिंगली, आणि त्या माणसाची काळजी सुद्धा योग्य घेतली पाहिजे. आफ्टर गिव्हिंग फर्स्ट एड फॉर इंजुरीज द पेशंट मस्ट बी टेकन स्ट्रेट टू अ हॉस्पिटल ऑर अ प्रायमरी हेल्थ सेंटर. एखाद्या माणसाला जखम झाली असेल, दुखापत झाली असेल तर आफ्टर गिव्हिंग फर्स्ट एड म्हणजे प्रथम उपचार केला, थोडीफार मलमपट्टी केली, तर त्या पेशंटला लगेच दवाखान्यात किंवा मोठ्या रुग्णालयामध्ये किंवा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जावं. डू नॉट डिपेंड ऑन टेलिस्मॅन्स, एम्युलेट्स अँड इन्कॅन्टेशन्स. पहा, डू नॉट डिपेंड ऑन टेलिस्मॅन्स म्हणजे गंडे दोरे, ताईत. टेलिस्मॅन्स म्हणजे मांत्रिक म्हणतात का ज्याला, मांत्रिक तांत्रिक, की जे एम्युलेट्स जे ताईत असतात, गंडे दोरे असतात, त्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नये. कन्सल्ट डॉक्टर ऑन टाइम. डॉक्टरांकडून जाऊन वेळीच उपचार करून घ्यावेत. पुढे, रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स पीपल विथ स्पेशल नीड्स. विशेष गरजा असलेल्या व्यक्तींविषयी आपली जबाबदारी कोणती आहे. तर विशेष गरजा असलेले म्हणजे आपण मागील लेसन मध्येच पाहिले, स्पेशल नीड्स कोणाच्या असतात, जे दिव्यांग असतात, हँडिकॅप्ड पर्सन असतात, त्यांच्या स्पेशल नीड्स असतात. म्हणजे आपल्या आजूबाजूला काही ब्लाइंड पर्सन असतात, म्हणजे अंध व्यक्ती असतात. डीफ अँड डफ म्हणजे मूकबधिर व्यक्ती असतात, तर त्यांच्या स्पेशल नीड्स असतात. मग अशा व्यक्तींसंबंधी आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे बाळांनो. सम पीपल हॅव फिजिकल हँडिकॅप्स बिकॉज ऑफ इलनेस ऑर ऍक्सिडेंट ऑर दे मे बी बॉर्न विथ देम. बरेचसे जे लोक आहेत दे बॉर्न विथ देम म्हणजे जन्मापासूनच ते दिव्यांग असतात किंवा अपंग असतात. काही इलनेस म्हणजे आजारपणामुळे अपंगत्व येतं. बऱ्याच वेळा ऍक्सिडेंट्स म्हणजे अपघातामुळे अपंग येत असतं.
दे सफर मेनी इनकन्व्हिनियन्सेस अँड मच डिस्कम्फर्ट ऍट पब्लिक प्लेसेस. सार्वजनिक ठिकाणी त्यांची गैरसोय होत असते आणि त्यांना अनेक अडचणी येत असतात. उदाहरणार्थ एखादा अंध व्यक्ती आहे बस स्टँडवर किंवा रस्त्यावर, त्याला रस्ता क्रॉस करायचे तर त्याला अडचणी येत असतात. दॅट इज वाय दे आर इन नीड ऑफ स्पेशल सर्व्हिस अँड असिस्टंट. त्यासाठी त्यांची विशेष सेवा आणि त्यांची विशेष मदत केली पाहिजे. पुढे, डू यू नो, तुम्हाला माहिती आहे, वी हॅव बीन सक्सेसफुली इन इरॅडिकेटिंग पोलिओ इन अवर कंट्री. आपल्या देशामधून आपण पोलिओला हद्दपार केलेला आहे. आपल्या देशामध्ये सध्या एक सुद्धा पोलिओचा रुग्ण सापडत नाही. तुम्ही 6 वर्षापर्यंत पोलिओचा डोस घेतला असेल, है की नाही? तर या पोलिओच्या मोहिमेमुळे आपल्या देशामध्ये पोलिओचा रुग्ण सापडत नाही सध्या. द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हॅज प्रेज इंडिया फॉर दिस अचिव्हमेंट. आपण हे काम जे केलेलं आहे पोलिओला हद्दपार करण्याचं, त्यासाठी द वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे, जागतिक आरोग्य संघटना, त्या संघटनेने भारताचं कौतुक केलेलं आहे. सिन्स द कॅम्पेन अगेन्स्ट पोलिओ वॉज कॅरीड आउट विथ डेडिकेशन ओव्हर मेनी इयर्स, द डिसीज वॉज इरेडिकेटेड. आणि पोलिओ निर्मूलनाची मोहीम काही 1-2 महिन्यात, 1-2 दिवसात तो पोलिओ गेलाय असं नाही. वर्षानुवर्षे ही मोहीम सुरू होती आणि म्हणून हा पोलिओ हद्दपार झालेला आहे. या ठिकाणी पहा, आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, व्हॉट इज द फ्रेज दो बूंद जिंदगी के रिलेटेड टू. तुम्ही दो बूंद जिंदगी के अशी जाहिरात वाचली असेल किंवा असं फ्रेज वाचली असेल कुठेतरी फ्लेक्स वगैरे गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये वगैरे, तर ते कशाशी रिलेटेड आहे मित्रांनो? तर ते रिलेटेड आहे पोलिओशी. पोलिओच्या जी कॅम्पेन होती, मोहीम होती, त्याच्याशी रिलेटेड आहे. या ठिकाणी पहा, चित्र तुम्हाला दिसतंय, अ रोबोट टेकिंग केअर ऑफ पेशंट. या ठिकाणी रोबोट जो आहे तो काय करतोय? रुग्णांची काळजी घेतोय, आजारी माणसाची काळजी घेतोय. Nowadays, in many hospitals abroad, robots are used for the service and the aid of patient. रुग्णांची सेवा करण्यासाठी आणि रुग्ण बरे करण्यासाठी रोबोट वापरले जातात. Will it be fun to have robots work for you? रोबोटकडून काम करून घेताना किती मजा येत असेल ना? Or will it be boring with no other human being present? की आपल्या भोवती माणूस नसेल तर कंटाळा येत असेल. तुम्हाला काय वाटेल, रोबोट हवा की नको? रुग्णांच्या सेवेसाठी रोबोट असावा का नको? याचा आन्सर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता पुढे, ट्राय दिस, करून पहा. थोडंसं राहिलं लेसन, तो आता आपण पाहूया. ट्राय दिस म्हणजे करून पहा. डिवाइड ऑल द स्टुडंट्स इन क्लास इनटू 2 ग्रुप्स. म्हणजे तुमच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे 2 गट करा. ब्लाइंड फोल्ड द स्टुडंट्स इन ग्रुप ए बट नॉट दोज इन ग्रुप बी. जो ए ग्रुप आहे त्यांच्यावर काय करायचे? ब्लाइंड फोल्ड म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधायची आहे. बट नॉट दोज इन ग्रुप बी, पण बी जो ग्रुप आहे, ब जो गट आहे, त्याच्यात मध्ये ब्लाइंड फोल्ड करायचं नाही, त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधायची नाही. फक्त ए गटातल्याच जे विद्यार्थी आहेत त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे. आता पट्टी बांधल्यानंतर पुढे काय करायचं आहे? पेअर ऑफ ईच स्टुडंट फ्रॉम ग्रुप ए विथ स्टुडंट फ्रॉम बी. आता काय करायचंय? ए ग्रुप मधला एक स्टुडंट घ्यायचा आहे आणि बी ग्रुप मधला एक स्टुडंट घ्यायचा आहे, त्यांच्या जोड्या करायच्या आहेत. आणि each pair will go from the classroom to the main gate of the school. आणि प्रत्येक जोडी काय करेल? एकाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि एकाच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली नाही. अशा जोड्या तयार झाल्या. each pair will go from the classroom to the main gate of the school. प्रत्येक जोडी दरवाजापासून, क्लासरूमच्या दरवाजापासून ते शाळेच्या मेन गेट पर्यंत जाणार आहे. ऑन रिचिंग द गेट जवळ गेल्यानंतर रिमूव्ह द ब्लाइंड फोल्ड, ती डोळ्यावरची पट्टी काढायची आहे. अँड नाव ब्लाइंड फोल्ड द स्टुडंट फ्रॉम ग्रुप बी. आणि बी ग्रुप जो होता की ज्याच्या डोळ्यावर पट्टी नव्हती त्याच्या डोळ्यावरती पट्टी बांधायची आहे. अँड रिटर्न टू द क्लासरूम इन द सेम पेअर्स. आणि अशाच जोडीने काय करायचं आहे?
क्लासरूम मध्ये यायचं आहे. असा हा प्रयोग केल्यानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत पहा. व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस वाईल वॉकिंग ब्लाइंड फोल्ड? डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर तुम्हाला कोणत्या अडचणी आल्या? कुड यू वॉक ऍट युअर नॉर्मल स्पीड वाईल ब्लाइंड फोल्डेड? डोळ्यावर जेव्हा पट्टी बांधलेली असते तेव्हा तुम्ही नॉर्मल स्पीडने चालू शकता का? याचा आन्सर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. When not blindfolded, did you wait for your blindfold classmate or leave them behind? तुमच्या डोळ्यावर पट्टी नसेल तर तुम्ही ज्याच्या डोळ्यावर पट्टी आहे त्या मित्रासाठी किंवा त्या जोडीतील मुलासाठी थांबत होता का त्याला मागे टाकून पुढे जात होता, त्याला ओढत होता? अँड इफ युअर पार्टनर लिव्स यू बिहाइंड, हाऊ वुड यू फील? जर तुमच्या पार्टनरने किंवा जोडीदाराने तुम्हाला मागे सोडून गेला तर तुम्हाला कसं वाटलं? तर या सगळ्यांचे आन्सर्स काय करायचे आहेत? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहेत. जो पट्टी बांधलेला मुलगा आहे त्याच्या सोबतच चालायला हवं होतं ब्लाइंड फोल्डेड, कारण की त्याला मागे टाकून जाणं हे चुकीचं आहे, कारण की त्याला मदतीची गरज आहे. आणि एखादा विद्यार्थी जर आपल्या जोडीदाराला मागे टाकून पुढे गेला तर जो मागे राहिलाय त्याला खूप वाईट वाटत असतं. You may have seen a blind person with a white cane walking along the street. तुम्ही रस्त्यावर ब्लाइंड पर्सन म्हणजे आंधळा माणूस पाहिला असेल, त्याच्या हातामध्ये व्हाईट केन असायची. व्हाईट केन म्हणजे काय असते? पांढरी काठी असते आणि ते रस्त्याने चालत असतात. ब्लाइंड पीपल कॅन वॉक अबाउट इन पब्लिक प्लेसेस फ्रीली विथ द हेल्प ऑफ व्हाईट केन. सार्वजनिक ठिकाणी हे जे अंध व्यक्ती आहेत ते काय करत असतात? ह्या पांढऱ्या काठीच्या मदतीने मोकळेपणाने वावरू शकत असतात. इन सम बिल्डिंग द फ्लोअर नंबर्स ऑन लिफ्ट्स आर रिटन इन ब्रेल. आणि बऱ्याचशा ज्या इमारती असतात त्या ठिकाणी जे लिफ्ट आहेत त्या लिफ्टमध्ये जे फ्लोअर नंबर्स आहेत, म्हणजे मजल्यांचे नंबर असतात लिफ्टमध्ये, फर्स्ट फ्लोअर, सेकंड फ्लोअर, 1, 2, 3, 4 असे नंबर असतात, ते ब्रेल लिपीमध्ये लिहिले जातात. ब्रेल लिपी काय आहे मित्रांनो? तर ब्रेल लिपी ही खास अंध व्यक्तींसाठी बनवलेली लिपी आहे की ज्याच्या आधारे ते वाचू शकतात. आणि मग अशा लिफ्टमध्ये ब्रेल लिपीमध्ये लिहिलेले नंबर्स असतात. त्यामुळे काय होतं? दॅट हेल्प्स अ ब्लाइंड पर्सन टू गो टू एनी फ्लोअर दे विश विदाउट हेल्प. ते कोणाच्याही मदतीशिवाय त्यांना ज्या मजल्यावर जायचे ते जाऊ शकतात. A blind person can also vote secretly like other citizens because of braille signs on voting machines. वोटिंग मशीन जे असतात ना, मतदान यंत्र, त्या मतदान यंत्रावर सुद्धा ब्रेल चा वापर केलेला असतो, ब्रेल चिन्हांचा. त्यामुळे हे जे ब्लाइंड पर्सन्स आहेत, अंध व्यक्ती जे आहेत, ते सुद्धा आपलं जे वोट आहे, मत जे आहे आपलं, ते गुप्तपणे करू शकतात. पुढे, in schools, universities and in some other buildings you may have seen a concrete slope next to the stairs. म्हणजे जिन्याच्या शेजारी तुम्हाला असा कॉन्क्रीटचा स्लोप दिसतो, उतार दिसत असतो तुम्हाला. दिस स्लोप इज कॉल्ड रॅम्प. आणि या स्लोपला काय म्हणतात? रॅम्प असं म्हणतात. तुमच्या शाळेमध्ये सुद्धा असेल रॅम्प, जिन्याच्या शेजारी रॅम्प असतो. तर रॅम्पचा उपयोग कशासाठी होतो पहा. द रॅम्प मेक्स इट पॉसिबल फॉर पीपल इन व्हीलचेअर्स टू एंटर द बिल्डिंग. जे लोक व्हीलचेअरवरून प्रवास करत असतात किंवा चालत असतात त्यांना बिल्डिंग मध्ये येण्यासाठी मदत होते, कारण की ते स्टेअर्स म्हणजे जिन्यावरून पायऱ्या चढून येऊ शकत नाहीत. सम बिल्डिंग ऑल्सो हॅव स्पेशल टॉयलेट्स फॉर पीपल इन व्हीलचेअर्स. व्हीलचेअर्स वर जे व्यक्ती येतात त्यांच्यासाठी सेपरेट स्पेशल टॉयलेट सुद्धा असतात काही इमारतींमध्ये. दीज फॅसिलिटीज एक्झिस्ट so that people with special needs can live their daily life easily. म्हणजे ह्या सेवा का दिल्या असतात की ज्या स्पेशल नीड्स, जे गरज आहे, विशेष गरजा ज्या व्यक्तींच्या आहेत, ते इझिली म्हणजे सहजपणे जगाव्यात किंवा सहजपणे त्यांना वावरता यावं म्हणून अशा या फॅसिलिटी दिलेल्या असतात. However, these facilities are not available everywhere. पण आपलं दुर्दैव असं की या सुविधा असतात पण त्या सर्व ठिकाणी नसतात. एव्हरीवेअर म्हणजे सर्व ठिकाणी नसतात त्या. We must treat people with special needs with care. हे जे विशेष गरजा असणारे जे लोक आहेत त्यांच्याशी आपण विथ केअर म्हणजे काळजीनं वागलं पाहिजे. वेदर दिस फॅसिलिटीज एक्झिस्ट इन पब्लिक प्लेसेस ऑर नॉट. ज्या ठिकाणी अशा त्यांच्यासाठीच्या फॅसिलिटीज आहेत
किंवा नाहीत याचा विचार न करता आपण त्यांना मदत केली पाहिजे. आता पहा, ब्लाइंड पीपल कॅन रीड अँड राईट बाय युझिंग देअर सेन्स ऑफ टच. म्हणजे ब्लाइंड पीपल म्हणजे कोण मित्रांनो, की जे पाहू शकत नाहीत, जे अंध आहेत, असे जे लोक आहेत, ते कॅन रीड अँड राईट बाय युझिंग देअर सेन्स ऑफ टच. ते आपल्या स्पर्शाच्या लिपीचा वापर करून काय करतात, वाचन आणि लेखन करत असतात. दिस सिस्टीम ऑफ रायटिंग इज कॉल्ड ब्रेल. तर ही जी पद्धत आहे त्याला ब्रेल लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. या लिपीला ब्रेल लिपी असं सुद्धा म्हटलं जातं. तर ब्रेल लिपी ही कोणासाठी आहे? ब्रेल इज फॉर ब्लाइंड पीपल, अंध व्यक्तींसाठी आहे ती. ब्रेल कॅरेक्टर्स मेक यूज ऑफ रेज डॉट्स क्रिएटेड ऑन द पेपर. ही जी ब्रेल लिपी असते ना, त्याच्यावर टिंब जो असतात, ते टिंब कागदावर दाब देऊन काही टिंबांना उठाव दिला जातो, रेज डॉट्स, आणि मग स्पर्शाने त्याला हात लावला त्या टिंबांना की ते समजून जातं की त्या ठिकाणी टिंब आहे. अँड ईच कॅरेक्टर हॅज अ फिक्स नंबर अँड अरेंजमेंट ऑफ डॉट्स. आणि प्रत्येक जे कॅरेक्टर आहे ना, प्रत्येक जे अक्षर आहे त्याच्यामध्ये फिक्स नंबर असतो. कशाचा? डॉटचा. आणि त्याचे अरेंजमेंट सुद्धा वेगळे वेगळे असते. आपण पाहणार आहे पुढे कशी असते ब्रेल लिपी ती. A blind person can read the paper by filling these raised dots. आणि जे अंध व्यक्ती आहे तर या रेज डॉट ज्या आहेत, उठाव दिलेले जे टिंब आहेत, त्यांना स्पर्श करून ते तो कागद किंवा तो पेपर वाचू शकतात. However, all of the books written in ordinary script are not available in braille. पण जे ऑर्डिनरी स्क्रिप्ट आहे, साधं लेखन आहे, ते प्रत्येक प्रकारचे लेखन या ब्रेल लिपीमध्ये अवेलेबल सध्या नाहीये. त्यामुळे हे जे ब्लाइंड पर्सन्स आहेत, ते ब्लाइंड पर्सन्स कॅन लिसन टू द स्टोरीज इफ दे आर रीड आउट. ते काय करतात, त्यांना वाचता येत नसेल तर ती गोष्ट ब्रेलमध्ये अवेलेबल नसेल तर ती काय करतात, दे कॅन लिसन स्टोरीज. तर ते त्या गोष्टी वाचण्याऐवजी ऐकत असतात. आता पहा, या ठिकाणी ब्रेल कॅरेक्टर्स कसे असतात पहा. ब्रेलमध्ये ए कसा लिहिला जातो पहा. ए म्हणजे एक सिंगल डॉट आहे. बी म्हणजे पहा 2 डॉट आहेत शेजारी शेजारी. सी कसं आहे बघा, आडवे 2 डॉट आहेत. डी कसा आहे पहा. ई कसा आहे पहा. एफ कसा लिहिलाय बघा, एफ. जी कसा आहे पहा. ब्रेलमध्ये हे असे झेड पर्यंत अक्षर आहेत आणि नंबर्स हे असे लिहिले जातात ब्रेल लिपीमध्ये. तुमच्या पुस्तकामध्ये व्यवस्थित पहा आणि तुम्ही याचा सराव सुद्धा करून तुमचं नाव सुद्धा ब्रेल लिपीमध्ये लिहू शकताय. ओके. या ठिकाणी ही जे मूकबधीर व्यक्ती आहेत की ज्यांना ऐकायला येत नाही त्यांच्यासाठी ही चिन्ह आहेत. त्यांच्यासाठी ए असा 2 अंगठे दाखवला जातो. बी अशा 2 हात एकत्र करून दाखवला जातो. सी एकाच हाताने दाखवला जातो. डी असा दाखवला जातो. अशा पद्धतीने ही मूकबधीर व्यक्तींसाठीची लिपी आहे. ओ बघा कसा दाखवलाय. एल कसा दाखवलाय बघा. अ साइन लँग्वेज यूज इन इंडिया. ही भारतामध्ये वापरली जाणारी लिपी आहे. आता पहा पुढे. अ पीपल हु कॅनॉट हिअर यूज साइन लँग्वेज. ज्या लोकांना ऐकता येत नाही ते चिन्हांची भाषा वापरतात. आपण पाहिलं ही अशी चिन्हांची भाषा. तुम्ही सुद्धा मुके जे व्यक्ती आहेत ते बोलताना असं चिन्हांच्या भाषेतून बोलताना पाहिलं असेल तुम्ही. दे आर ऑल्सो टॉट हाऊ टू लिप रीड टू फॉलो व्हॉट अदर पीपल आर सेइंग. त्यांच्या ओठाच्या हालचालीवरून सुद्धा त्यांना समजतं की समोरचा व्यक्ती काय बोलतोय. ते असं सुद्धा शिकवलं जातं त्यांना. दे कॅन फॉलो अदर पीपल स्पीच. ते इतर लोकांचं जे भाषण आहे किंवा जे बोलणं आहे ते त्यांना समजतं. अँड दे स्पीक स्लोली अँड क्लिअरली. जर ते हळू आणि स्पष्टपणे बोलू शकत असतील तर ते त्यांचा ते समजत असतं. पीपल साइन न्यूज प्रोग्राम्स. स्पेशल साइन न्यूज प्रोग्राम्स आर ब्रॉडकास्ट ऑन टेलिव्हिजन फॉर पीपल हु कॅनॉट हिअर. जे न्यूज प्रोग्राम असतात ते मूकबधीर व्यक्तींसाठी सुद्धा, दूरदर्शनवर सुद्धा, की ज्या व्यक्तींना ऐकता येत नाही त्यांच्यासाठी स्पेशल साइन न्यूज प्रोग्राम असतात त्या ठिकाणी. आणि मग एका बाजूला आवाज येत असतो आणि एका बाजूला चिन्हांनी ते दाखवलं जातं. आता या ठिकाणी पहा म्हटले, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, सुधा चंद्रन इज अन एक्सपर्ट भरतनाट्यम डान्सर. शी लॉस्ट अ लेग इन अन ऍक्सिडेंट.
सुधाचंद्रन या भरतनाट्यमच्या उत्कृष्ट नर्तिका होत्या आणि एका अपघातामध्ये त्यांचा पाय गमवावा लागला त्यांना. हावेवर इव्हन विथ आर्टिफिशियल लेग, कृत्रिम पाय बसवला त्यांनी, आर्टिफिशियल लेग बसवला. शी कंटिन्यूज टू डान्स अँड ऍक्ट विथ ग्रेट डिटर्मिनेशन, आणि प्रचंड इच्छाशक्तीने आणि जिद्दीने त्यांनी आपला अभिनय सुरूच ठेवला. रवींद्र जैन इज ब्लाइंड. रवींद्र जैन हे दृष्टीहीन आहेत, त्यांना दिसत नाही. ही हॅज कंपोज्ड म्युझिक फॉर मेनी मूवीज अँड टेलिव्हिजन प्रोग्राम्स. अनेक टीव्ही प्रोग्राम आणि चित्रपट जे आहेत, मूवी आहेत, जे पिक्चर आहेत, त्यांच्यासाठी अनेक म्युझिक दिलेलं आहे या रवींद्र जैन यांनी, पण त्यांना दिसत नाही. ही हॅज ऑल्सो रिसिव्ड मेनी अवॉर्ड्स फॉर हिज म्युझिक, आणि त्यांच्या म्युझिकला खूप असे अवॉर्ड सुद्धा मिळालेले आहेत. शरद गायकवाड इज डिसेबल्ड इन वन हँड. शरद गायकवाड हे एका हाताने अपंग आहेत. However, he has made the country famous worldwide in swimming competition. आणि त्यांनी जलतरण स्पर्धे जे आहे, पोहण्याची जी स्पर्धा आहे, त्याच्यामध्ये जगभरात नाव मिळवलेलं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन होता. याचा जो लास्ट पार्ट आहे पहा, व्हॉट वी हॅव लर्न्ड. बीइंग सेन्सिटिव्ह इज अंडरस्टँडिंग द डिफिकल्टीज ऑफ द पीपल इन अवर फॅमिली अँड लोकॅलिटी अँड हेल्पिंग देम वेन निडेड. म्हणजे संवेदनशील असणं म्हणजे काय, आपल्या कुटुंबातील लोकांच्या अडचणी समजून घेणं आणि त्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांना गरज असेल तेव्हा मदत करणं, म्हणजेच बीइंग सेन्सिटिव्ह, म्हणजेच संवेदनशील असणं. वी मस्ट ट्रीट ओल्ड पीपल, पेशंट अँड दोज विथ स्पेशल नीड्स विथ केअर अँड रिस्पेक्ट. आपण जे वृद्ध व्यक्ती आहेत, आजारी माणसं आहेत आणि जे विशेष गरजा असलेले व्यक्ती आहेत त्यांच्याशी केअर म्हणजे काळजीने आणि रिस्पेक्ट म्हणजे आदरानेच वागलं पाहिजे. इफ वी आर सेन्सिटिव्ह अवर कॅपॅसिटी टू हेल्प अदर्स इन्क्रीज. आपण संवेदनशील असलो तरच आपली इतरांना मदत करण्याची क्षमता वाढत असते. अशा पद्धतीने हा लेसन होता. आता याचा एक्सरसाइज पाहूया, पण मित्रांनो तो मी नोटबुक मध्ये लिहिलेला आहे. तर आता पाहूया नोटबुकच्या पेजवर मी काय आन्सर्स दिलेले आहेत ते. मित्रांनो आता क्वेश्चन ए आहे, आन्सर इन वन सेंटेन्स, म्हणजे एका वाक्यात उत्तर लिहा. आणि क्वेश्चन 1 आहे, व्हॉट आर द पास्ट टाइम्स ऑफ ओल्ड पीपल. वृद्ध व्यक्तींचा विरंगुळा कोणता असतो किंवा विरंगुळ्याचं साधन कोणतं असतं. तर मित्रांनो त्याचा आन्सर आहे, द पास्ट टाइम ऑफ ओल्ड पीपल इज टॉकिंग टू देअर चिल्ड्रन अँड ग्रँड चिल्ड्रन. आपल्या मुलांशी आणि नातवंडांशी गप्पा मारणे किंवा बोलणे हाच त्यांचा विरंगुळा असतो. पुढे, हुज ॲडवाइस शुड बी टेक वाईल केअरिंग फॉर अ पेशंट. रुग्णाची काळजी घेताना किंवा आजारी व्यक्तीची काळजी घेताना कोणाचा सल्ला आपण घेतला पाहिजे. तर त्याचा आन्सर आहे, वी शुड टेक ॲडवाइस ऑफ डॉक्टर वाईल केअरिंग फॉर अ पेशंट. आपण आजारी माणसाची काळजी घेत असताना आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पुढे आहे क्वेश्चन बी, ट्रू ऑर फॉल्स. ट्रू म्हणजे बरोबर आणि फॉल्स म्हणजे चूक. तर याच्यामध्ये खाली काही स्टेटमेंट दिलेले आहे, ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते आपल्याला लिहायचं आहे. द टीव्ही ऑर म्युझिक शुड बी प्लेड ॲट अ लाऊड व्हॉल्यूम. टीव्ही किंवा गाणी लावताना ते आवाज मोठा ठेवावा. तर मित्रांनो हे फॉल्स आहे, हे चुकीचं आहे. पुढे, वी मस्ट डिपेंड ऑन टेलिस्मॅन्स, ॲम्युलेट्स अँड इन्केंटेशन्स टू क्युअर इलनेस. आपण मांत्रिक किंवा तांत्रिक जे असतात किंवा जे गंडेदोरे बांधून देतात त्यांच्यावर विश्वास ठेवावा किंवा त्याच्यावर अवलंबून राहावं. आपला एखादा आजार बरा करायचा असेल तर आपण मांत्रिकाकडे जावं किंवा त्याच्यावर अवलंबून राहावं. तर मित्रांनो हे फॉल्स आहे, चुकीचं आहे. आता पुढे आहे क्वेश्चन सी, स्ट्राईक ऑफ द रॉंग वर्ड. चुकीच्या शब्दाला कट करा किंवा त्याच्यावर काट मारा. तर पहा, डीफ पीपल यूज ब्रेल ऑर साइन लँग्वेज. तर डीफ म्हणजे मित्रांनो जे ज्यांना ऐकू येत नाही किंवा ज्यांना बोलता येत नाही त्यांना डीफ अँड डम पीपल म्हणतात, मूकबधीर म्हणतात ज्यांना. तर ते कोणती लँग्वेज वापरतात, तर मित्रांनो ती साइन चिन्हांची भाषा वापरतात, ती ब्रेल लँग्वेज वापरत नाहीत. ब्रेल लँग्वेज कोण वापरतं, जे ब्लाइंड पीपल असतात, अंध व्यक्ती असतात ते ब्रेल लँग्वेज वापरतात. जे बहिरे असतात किंवा मुके असतात ते साइन लँग्वेज वापरतात. ओके, आता पुढे पाहूया
ब्लाइंड पीपल कॅन क्रॉस द रोड युझिंग देअर व्हाईट केन और व्हीलचेअर. पहा आता, जे ब्लाइंड पीपल आहेत, आंधळे आहेत, अंध व्यक्ती आहेत, ते रोड क्रॉस करण्यासाठी व्हीलचेअरचा वापर करतात की व्हाईट केन पांढऱ्या पट्टीचा वापर करतात. तर मित्रांनो, ते व्हीलचेअरचा वापर करतात. व्हीलचेअरचा वापर करत नाहीत, ते पांढऱ्या पट्टीचा वापर करतात. म्हणून हे व्हीलचेअर हे या ठिकाणचा पर्याय चुकीचा आहे. ते व्हाईट केन म्हणजे पांढऱ्या काठीचा किंवा पांढऱ्या पट्टीचा वापर करत असतात. अशा पद्धतीने याचा एक्सरसाइज होता आणि हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. थँक्यू.